रात्रीपासून जालना जिल्हा परतूर तालुक्यातील अंगलगाव येथे ढगफुटी। सदृश्य मुसळधार पावसामुळे नदीला नाल्याला पूर आला। दरम्यान जवळ असलेल्या कसुरा नदीला पूर आल्याने बळीराजा संकटात सापडला, कारण शेतात पाणी शिरले। त्यामुळे कपाशी सोयाबीन शेताला तलावाचे स्वरूप आले। तर पुढील काही दिवस मुसळधार पाऊस हवामान खात्याने वर्तवले। अनेकांची पिकासह ठिबक, तुषार सिंचन सेट इत्यादी शेती अवजारेसह जनावरांचा चारा अक्षरशः वाहून गेला। कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी परतूरचे अध्यक्ष माननीय श्री बालासाहेब आकात यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडे मागणी केली। यावेळी गावचे सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कसुराच्या बाजूचे दोन्ही बाजूचे जे गाव आहेत ते दोन्ही बाजूने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। सातोण्याला 100 मिली जरी पाऊस दाखवत असलं मशीन ते, तरी 100 पेक्षा जास्त 150-200 मिली पाऊस झालेला आहे। मूग आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, ऊस आहे, बागायती क्षेत्र आहे आणि हे सगळे पिकं आता शेतकऱ्यांचे गेलेले आहेत। प्रशासन संपूर्ण आता माझ्या सोबत आहे, तहसीलदार आहेत, आमचे एसडीओ आहेत, कृषी विभागाचे तलाठी, ग्रामसेवक, बीडीओ सगळी यंत्रणा शासनाची। आम्ही आता अंगलगावमध्ये आलो, त्याच्या अगोदर सेलगावमध्ये गेलो आहोत। तर या गावातल्या सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांची भेट झालेली आहे आणि ही सगळी नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी तहसीलदार, एसडीओ यांच्या मार्फत हा सगळा प्रस्ताव कलेक्टरकडे जाईल, कलेक्टर मार्फत शासनाला जाईल आणि आम्हाला 78 तासाच्या आत ही सगळी माहिती वरती पाठवायची असते आणि जमीन वाळल्यानंतर त्याचे डिटेल पंचनामे होते। जे काही शेतीसाठी सामग्री लागणारी, थोडक्यात स्प्रिंकलर पाईप असतील, ठिबक सिंचन असेल, ह्या सर्व ज्या काही शेतीसाठी लागणारे अवजार आहेत याचं प्रचंड मोठं नुकसान झालं। म्हणजे ते वाहून गेलं पाण्यात। शेती चारा, स्प्रिंकलर, ठिबक, बैलासाठी जे काही चारा लागत होता